मित्रांनो, मालिकेच्या 2 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की गॅस खराब झालाय म्हणून रोहनच्या घरात नाश्ता बनलेला नसतो. अधिरा नाश्ता ऑर्डर करते आणि स्वानंदीला उशीर होत असतो. स्वानंदी ऑफिससाठी निघत असते. अधिरा म्हणते, नंदुताई, अगं नाश्ता येतच असेल, हे बघ ना, डिलिव्हरी पार्टनर खाली आलाय, थांब 2 मिनटं. स्वानंदी ठीक आहे म्हणते आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजते. रोहन तिथे आलेला असतो. रोहन आपलं तोंड लपवून डिलिव्हरी द्यायला येतो. रोहन पटकन पार्सल देतो आणि तिथून निघत असतो. अधिरा त्याला थांबवते आणि पैसे देते. पण स्वानंदीला लगेच कळतं की हा रोहन आहे. स्वानंदी घाईने तिथून निघते आणि रोहनचा पाठलाग करते. रोहन कसा बसा लपत छपत आपल्या हॉटेलपर्यंत येतो. रोहनला वाटतं की आपण वाचलो, नंदुताईंनी आपल्याला बघितलंच नाही. पण स्वानंदीने रोहनला बघितलेलं असतं. स्वानंदी रोहनला विचारते, रोहन, तू इथे काय करतोयस आणि तुझा जॉब? त्यावेळेस स्वानंदीला कळतं की रोहनचा जॉब गेलाय आणि दुसरा जॉब मिळेपर्यंत रोहन हे काम करतोय. आता स्वानंदी रोहनला समरच्या ऑफिसमध्ये काम मिळवून देईल का, ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की समरच्या बोलण्यामुळे स्वानंदी दुखावली जाते. समर स्वानंदीला म्हणतो, स्वानंदी मॅडम, अहो, जर अधिरा आणि रोहन यांचं नातं तुटलं तर आपलंसुद्धा नातं राहणार नाही. आपलं आधीच यावर बोलणं झालेलं आहे. स्वानंदी एकदम हर्ट होते. स्वानंदी विचारते, म्हणजे तुम्ही अजून तिथेच अडकून आहात का? मी खूप पुढे आले. समर म्हणतो, प्लीज, आता या विषयावरती काही बोलायचं नाही आहे. तुम्ही फोन ठेवा, आपण नंतर बोलू. समर फोन ठेवून देतो. पण स्वानंदीला समरच्या बोलण्याचं वाईट वाटतं. इथे समरला पण कळत नाही की स्वानंदी एवढी का रागवली आहे आणि स्वानंदी असं सगळं का बोलते. स्वानंदीला नेमकं काय झालंय, तिचं काही बिनसलंय का, हे समरला काहीच कळत नाही. तर दुसऱ्या दिवशी स्वानंदी आपल्या माहेरी असते. पण ती चिंगीला फोन लावते आणि सकाळी नाश्त्याला काय बनवायचं आहे, चहा कसा बनवायचा आहे, कोणाला काय काय जेवायला बनवायचं आहे, हे सगळं सांगते. चिंगी स्वानंदीशी बोलत असताना अर्पिता ती ऐकते. अर्पिता मनात म्हणते, म्हणजे ही माहेरी आहे तरी पण इकडचे सगळं ऑपरेट करते का ती? नाही, आता हे अति होते. स्वानंदीचंही मी जास्त चालूच देणार नाही. अर्पिता तणतणत आपल्या आईकडे जाते. चिंगी स्वानंदीशी बोलून घेते आणि फोन ठेवते. चिंगी आजींना फुलं द्यायला जात असते. अर्पिता मागून धावत येते आणि चिंगीच्या पायात पाय अडकवते. चिंगीला ती खाली पाडते. चिंगीला हाताला लागलेलं असतं. चिंगीचं लक्ष नसतं आणि त्याच वेळेला अर्पिता पायाने तिचा मोबाईल फोडून टाकते. अर्पिता म्हणते, ए काय गं, कामात लक्ष नाही लागत का तुझं? सारखं वहिनी वहिनी करणं जरा बंद कर, म्हणजे कामात लक्ष लागेल. आणि जरा समोर बघून चालत जा, कुठे जाते असते. तेवढ्यात तिथे आजी येतात. आजींसमोर अर्पिता चिंगीशी चांगलं बोलण्याचं, चांगलं वागण्याचं नाटक करते. चिंगीसुद्धा आजींना अर्पिताचे प्रताप काहीच सांगत नाही आणि ती पुढच्या कामाला लागते. चिंगी खाली पडलेली सगळी फुलं उचलते आणि आपला मोबाईल उचलते. चिंगी कशी बशी आपल्या स्वतःला सावरत असते आणि तेवढ्यात तिथे अंशुमन येतो. अंशुमन चिंगीला सावरतो, तिला तो आधार देतो. चिंगीला अंशुमन किती चांगला आहे असं वाटत असतं. तर थोड्या वेळाने स्वानंदी बाबा मंदिरामध्ये जातात. स्वानंदीच्या मनात जो काही गोंधळ उडालाय त्याबद्दल ती बाबांशी बोलते. स्वानंदी बाबांना म्हणते, बाबा, एखाद्या नात्यात जर आपण एकटेच आहोत असं आपल्याला कळलं तर आपण काय करायचं? बाबा म्हणतात, हा प्रश्नच चुकीचा आहे. नात्यामध्ये एकटेपणा नसतो. समोरचा माणूस गुंतलेला असतो, पण त्याचं प्रमाण किती आहे हे थोड्या दिवसांनी आपल्याला कळतं. आणि शेवटी नातं हे दोघांचंच असतं आणि नात्याचा प्रवास हा दोघांचा असतो. कधी कधी एखादा थोडा पुढे जातो आणि कधी कधी एखादा मागे असतो. पण हो, याच्याने नातं कमकुवत होत नाही. नात्यामध्ये दोघंही असतात आणि ते जास्त महत्त्वाचं असतं. दोघं कधी ना कधी एकत्र प्रवास हा करतातच. आणि तसंच आपण सुद्धा नात्यामधला प्रवास करत राहायचा आणि त्यातला आनंदसुद्धा घेत राहायचा. बाबांशी बोलून स्वानंदीला सगळे प्रश्न सुटल्यासारखे वाटतात. तर थोड्या वेळाने बाबा पेपर आणायला जातात आणि स्वानंदी माहेरी जात असते. स्वानंदी समरचा विचार करत जात असते आणि तेवढ्याच समोरून समर येतो. समर स्वानंदीला गाडीमध्ये बसायला सांगतो. स्वानंदी विचारते, तुम्ही कुठे चालला होता सकाळी सकाळी? अधिराला भेटायला? समर म्हणतो, नाही, तुम्हाला भेटायला. स्वानंदी विचारते, का? समर म्हणतो, कारण माझ्यावरती अधिरा नाही, तुम्ही चिडला होतात म्हणून तुम्हाला भेटायला येत होतो. अजूनही राग आहे का गेला?
स्वानंदी म्हणते, नाही आता राग नाही आहे, गेलाय. समर म्हणतो, नाश्ता करायचा? चला आपण नाश्ता करायला जाऊ. स्वानंदी म्हणते, नको, घरी पोहे केलेत आणि नाही खाल्ले तर आई चिडेल. समर म्हणतो, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवलायत. अहो तुम्ही रागवलात ना की तुमचे गाल फुगतात आणि नंतर डोळे वटारतात. माझ्याकडून ट्रीट आहे, चला सोबत माझ्या. स्वानंदी म्हणते, मला राग आला होता तुमचा, कारण तुम्ही म्हणाला होतात की आपलं नातं अजूनही पहिल्यासारखं आहे. आपल्या नात्यामध्ये तुम्ही पुढे गेलाच नाही आहेत आणि मला हेही कळलं आहे तुमच्या बोलण्यावरून की तुमची आणि माझी मैत्रीच नाही आहे. समर म्हणतो, आपल्यामध्ये मैत्री झाली आहे. आपण मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने एकमेकांशी बोलतो, एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आपण मित्र आहोतच. आणि तुम्हाला पण कळलंच असेल ना आत्तापर्यंत की मी मैत्रीमध्ये कधीही अंतर देत नाही. जसं मी निकिता, आनंद यांना मैत्रीमध्ये मी कधीच अंतर देत नाही, तसं तुम्हालासुद्धा अंतर देणार नाही. त्यामुळे प्लीज आता हा राग सोडा ना. स्वानंदीचा मूड चांगला व्हावा म्हणून समर स्वानंदीला एक जोक सांगतो आणि स्वानंदीच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. तर इथे चिंकी पडलेली असते. अंशुमन तिला आधार देतो आणि तिच्या हाताला किती लागले ते बघतो. अंशुमन खोटी काळजी दाखवत चिंकीच्या हाताला मलम लावतो आणि चिंकीला दाखवून देण्याचा प्रयत्न करतो की तो खूप चांगला आहे. तर थोड्या वेळाने समर स्वानंदीला तिच्या माहेरी सोडतो आणि घरी येतो. समर ऑफिससाठी आवरायला घेतो, पण त्याला जागेवरती कुठल्याच वस्तू सापडत नाही. तेवढ्याच समरला स्वानंदीचा फोन येतो. स्वानंदी फोनवरूनच समरची मदत करते. समरच्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत, त्यांची जागा काय आहे त्याची आठवण करून देते. स्वानंदी समरशी फोनवर बोलत असताना आडून आडून त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की तिचं त्याच्यावरती प्रेम आहे, पण समरला ते काही कळत नाही. तर इथे मंदाकिनी चहा ठेवायला येते आणि थोड्या वेळाने गॅसचा भडका होतो आणि मंदाकिनीच्या हाताला थोडंसं वाजतं. मंदाकिनी नेहमीसारखा तमाशा चालू करते, मोठमोठ्याने आरडाओरडा चालू करते. घरामध्ये मंदाकिनीची कोणाला काळजीच नाही आहे. कोणी गॅस रिपेअरच करत नाही आणि कोणी कुठली कामच करत नाही. सगळी कामं मंदाकिनीवरती पडतात. हे सगळं रडगाणं ते चालू करते. बाबा म्हणतात, गप्प बस, मी आत्ता जातो आणि गॅस रिपेअर करून आणतो. मंदाकिनी म्हणते, आणि नाश्त्याचं काय? काही नाही आहे घरामध्ये केलेलं, नाश्ता कसा करायचा? आत्ता सगळ्यांना भुका लागतील, मग काय करायचं? स्वानंदी म्हणते, आई तू आतमध्ये जा, आराम कर, मी आहे, मी बघते. अधिरा तिथे येते. अधिरा म्हणते, रिलॅक्स व्हा, मला पण खूप भूक लागलेलीच आहे, मी नाश्ता ऑर्डर करते. मंदाकिनी अधिराशी भांडण असते. ती मोठ्याने आवाज चढवते आणि अधिरा फक्त स्माईल करून बघते. मंदाकिनीला समर आठवतो आणि मंदाकिनी खूप चूप बसते. मंदाकिनी म्हणते, कर कर, तुला काय करायचं ते कर. हां. मंदाकिनी घाबरून आतमध्ये निघून जाते. बाबा, स्वानंदी अधिराला सॉरी म्हणतात. अधिरा सगळ्यांसाठी नाश्ता ऑर्डर करते. तर इथे रोहन थोड्या वेळाने आपल्या कामासाठी येतो आणि तो सगळं जे जेवण ऑर्डर केलेलं आहे लोकांनी ते घेऊन निघतो. रोहनला कळतं की एक पार्सल अधिराने मागवलेलं आहे आणि आपल्या घरी आपल्याला ते डिलिव्हर करायचं आहे. रोहनला हे सगळं अशक्य वाटत असतं, पण रेटिंग जाईल म्हणून त्याला ते करावं लागतं. रोहन आपलं तोंड लपवून घरी जायला निघतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.